प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन सप्लिमेंटची खरंच गरज आहे का? कोणाला गरज आहे आणि का गरज आहे? लोकांना प्रोटीन सप्लिमेंट किंवा पावडर बद्दल खूप गैरसमज आहे, काहींना तर भीती आहे. या व्हिडिओमध्ये मी प्रोटीन बद्दलचे सगळे डाऊट क्लिअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यामुळे तुम्हाला प्रोटीन बद्दलचे पूर्ण डिटेल समजतील. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विशाल सुर्वे आणि फिट मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रोटीन सप्लिमेंट बद्दल जाणून घेण्याआधी आपण पहिले जाणून घेऊया प्रोटीन म्हणजे नक्की काय. आपण सगळे शाळेत शिकत आलेलो आहे की प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ आहे. आपल्या शरीराच्या पेशी, बॉडी टिश्यू या प्रोटीननीच बनलेल्या असतात. शरीरात प्रोटीन हे ब्रेकडाऊन होऊन अमिनो ऍसिड्स होतात आणि अमिनो ऍसिड हे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन आहे. म्हणजेच प्रोटीन हे अमिनो ऍसिड पासून बनलेले असते. तर टोटल 20 अमिनो ऍसिड आहे. त्यामधले 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत आणि उरलेले नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत. म्हणजेच आपली बॉडी ते स्वतः प्रोड्यूस करते. ते आपल्याला बाहेरून डाएट मध्ये घेण्याची गरज नाही. आणि जे 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे ते बॉडी स्वतः प्रोड्यूस करत नाही, ते तुम्हाला बाहेरून डाएट मध्ये घ्यावे लागतात. अमिनो ऍसिड प्रोफाईल नुसार कंप्लीट प्रोटीन आणि इनकम्प्लीट प्रोटीन असे 2 प्रकार आहेत. एनिमल प्रोडक्ट, दूध, दही, पनीर, चिकन, मटन, एग्स हे कंप्लीट प्रोटीन आहे, कारण यामध्ये 9च्या 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड असतात. आणि प्लांट प्रोटीन सोर्स हे इनकम्प्लीट प्रोटीन आहे, कारण यामध्ये सगळे 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड नसतात. आणि हे 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड हेच बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ आहे, जे आपल्या बॉडीतील पेशी, बॉडी टिश्यू, स्किन, हेअर, मसल, ऑर्गन यांच्या रिपेअर आणि ग्रोथ साठी कारणीभूत आहे. तुम्ही फक्त अमिनो ऍसिड्स घेतले आणि कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स नाही खाल्ले तरी तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. ल्युसीन, आयसोल्युसीन, व्हॅलिन हे 3 अमिनो ऍसिड तुम्हाला प्रत्येक प्रोटीनच्या डब्यावर वाचायला मिळतील. बेसिकली हे मसल बिल्ड आणि रिपेअर करायला हेल्प करतात. काही अमिनो ऍसिड तुमच्या मेटाबॉलिझम आणि एनर्जीसाठी कारणीभूत असतात, तर काही अमिनो ऍसिड तुमच्या बॉडीतील कोलेस्ट्रॉल, डोपामाइन, सेरोटोनिन, टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणून अमिनो ऍसिड घेणं हे नंबर 1 प्रायोरिटी असलं पाहिजे. आणि हे सगळे अमिनो ऍसिड जेव्हा मिळतात तेव्हा ते प्रोटीन या नावाने जाणले जाते. म्हणून प्रोटीन हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर कोणी प्रोटीन किंवा 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड त्यांच्या डाएट मधून घेत असतील तर त्याहून चांगलं काहीच नाही. आता बघूया आपल्या बॉडीला किती प्रोटीनची गरज असते. ज्यांची ऍक्टिव्हिटी ऑलमोस्ट 0 आहे किंवा जे वर्कआउट किंवा एक्सरसाइज करत नाही त्यांना 0.8 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट प्रोटीनची गरज असते. आणि जे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतात, जे वर्कआउट करतात, ज्यांना मसल बिल्ड करायचे, फॅट लॉस करायचा आहे, त्यांना 1.7 ग्राम पर केजी ऑफ बॉडी वेट प्रोटीनची गरज असते. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा तुमचा गोल फॅट लॉस करून मसल गेन करायचा आहे आणि तुमचे बॉडी वेट हे 80 किलो आहे. तर तुमच्या गोलनुसार तुम्हाला 1.7 ग्राम प्रोटीन पर केजी ऑफ बॉडी वेट लागेल. तर तुम्हाला दिवसाला 136 ग्राम प्रोटीनची आवश्यकता आहे. आणि 136 ग्राम प्रोटीन दिवसाला हे जेवणातून मिळणं खूप कठीण आहे. तर त्यावेळी प्रोटीन सप्लिमेंट घेण्यास काहीच हरकत नाही. प्रोटीन पावडरचा दुसरा बेनिफिट असा आहे की ते ऑलरेडी ब्रोकन डाऊन प्रोटीन असल्यामुळे ते एग, चिकन, पनीर, सोयाबीन यांच्यापेक्षा बॉडीमध्ये खूप फास्ट ऍब्झॉर्ब होते. 15 ते 20 मिनिटात ते बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होऊन बॉडीमध्ये प्रोटीनची जिथे गरज आहे तिकडे ते जाऊन आपलं काम करते. म्हणून प्रोटीन सप्लिमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. आता बघूया कोणतं प्रोटीन घ्यायला पाहिजे. बेसिकली 2 प्रकारचे प्रोटीन असतात, व्हे प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन. व्हे प्रोटीन हे दुधापासून बनवलेलं असतं आणि प्लांट प्रोटीन नावाप्रमाणे प्लांट सोर्स पासून बनवलेलं असतं. जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे वेगन बनायचं ठरवलं असेल तर तुम्ही प्लांट प्रोटीन घेऊ शकता. पण प्लांट प्रोटीन हे व्हे प्रोटीन इतकं चांगलं नसतं. पण प्रोटीन घेण्याचा जो उद्देश आहे ते पूर्ण करतं. त्यामुळे प्लांट प्रोटीन घेण्यास काहीच हरकत नाही. प्लांट प्रोटीन मध्येही भरपूर प्रकारचे प्रोटीन आहेत. पी प्रोटीन म्हणजेच हिरवे वाटाणे, ब्राऊन राईस प्रोटीन, सोया प्रोटीन. तर कोणतं घ्यायला पाहिजे हे तुम्ही तुमच्या फूड ॲलर्जन टेस्टवर ठरवू शकता किंवा तुम्हाला यापैकी कोणत्याची एलर्जी नसेल ते तुम्ही यूज करू शकता. तुमच्या बॉडीला जास्त काय सूट होतं त्यावर तुम्ही ठरवू शकता. कारण भरपूर लोक नॉन व्हेजिटेरियन असूनही प्लांट प्रोटीन यूज करतात, कारण ते त्यांच्या बॉडीला जास्त सूट होतं. आणि व्हे प्रोटीन हे सगळ्यात सुपिरियर प्रोटीन आहे. ते दुधापासून बनवलेलं असतं. आपण दूध फाडून जेव्हा पनीर बनवतो आणि जे पाणी उरलेलं असतं ते व्हे असतं. आपण जे बघतो की एक व्हे प्रोटीनच्या डब्यामध्ये एका 30 ग्रामच्या स्कूपमध्ये साधारण 25 ग्राम प्रोटीन मिळतं. त्यासाठी 5 लिटर दूध हे फाडावे लागते. आणि ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा प्रॉब्लेम आहे
ते व्हे प्रोटीन आयसोलेट घेऊ शकतात. व्हे प्रोटीन आयसोलेट बनवण्याच्या प्रोसेसमध्ये त्याच्यातून लॅक्टोज काढून टाकलेला असतो आणि ते बॉडीमध्ये सगळ्यात फास्ट ॲब्झॉर्ब होते. प्रत्येकाने आपल्या बॉडीला काय सूट होतं त्यानुसार प्रोटीन सप्लिमेंट चूज करायला पाहिजे. प्लांट प्रोटीन आणि व्हे प्रोटीन हे दोन्ही रिझल्ट देतात. तुमचा गोल फॅट लॉस, वेट लॉस किंवा मसल गेन काहीही असू दे, प्रोटीन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमच्या गोलनुसार तुमच्या बॉडीला किती प्रोटीनची गरज आहे तेवढं प्रोटीन जर तुमच्या डाएटमधून कंप्लीट होत नसेल तर प्रोटीन सप्लिमेंट घेण्यास काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, समरी ही आहे की पहिले तुमचा गोल डिसाईड करा आणि त्या गोलवरून तुमच्या करंट बॉडी वेटनुसार तुम्हाला दिवसाला किती प्रोटीनची गरज आहे ते काढा आणि ती गरज तुमच्या जेवणातून पूर्ण होत नसेल तर तुम्हाला प्रोटीन सप्लिमेंट घेण्यास काहीच हरकत नाही.